तर कोकण रेल्वेची कार ऑन ट्रेन सेवा कालपासून सुरू झाली आहे। काल दुपारी 3:30 वाजता ही गाडी कोलाडवरून निघाली, ती रात्री 11 वाजता नांदगाव स्थानकात पोहोचली। यावेळी नांदगाव प्रवासी संघटनेच्या वतीने या रोरोनं आलेल्या प्रवाशांचं स्वागत केलं। प्रवाशांनी देखील कोकण रेल्वेचे आभार मानले। सध्या पहिल्याच रोरोमधून 5 कार बुकिंग झाले होते, त्यातील 4 कार नांदगाव तालुक्यात उतरल्या। कोकण रेल्वेची कार ऑन ट्रेन सेवा सुरू झाली। आज ही जी आहे ती कोलाडवरून सुटून ही जी आता ही नांदगावमध्ये दाखल झाली आहे। रात्रीचे 11 वाजले आहेत आणि ही जी आपण पाहतो की नांदगाव स्टेशनला दाखल झाली आहे। नांदगाव स्टेशनच्या इथे ज्या कार आहेत, ज्या 4 कार आहेत, त्या सध्या उतरवण्याचं काम सुरू आहे। आपण या ट्रॅकच्या बाजूलाच आहोत आणि याच ठिकाणी ह्या गाड्या पार्किंग देखील केल्या जाते आणि नंतर ह्या पुढील आपल्या प्रवासासाठी मार्गस्थ होतील एकंदरीत आपल्याला दिसत आहे। पण ह्या कार ऑन ट्रेन सेवेला सध्या आपण बघितलं 5 या कार आता सध्या या रोरोवर दिसत आहेत। अल्प प्रतिसाद मिळाला आहे तरी देखील नांदगाववासियांनी याच प्रवाशांच्या इथे नांदगाव रेल्वे स्थानकावर स्वागत देखील केलं आणि ही जी पहिली गाडी, जी भारतातली पहिली कार ऑन ट्रेन सेवा सुरू झाली आहे, त्यामुळे आनंद देखील व्यक्त केला। प्रवाशांनी देखील समाधान व्यक्त केलं। आमचा प्रवास खड्डेमुक्त झाले, म्हणजे खड्ड्यामुळे सुखकर खड्डे असतात त्यामुळे आपला हा प्रवास सुखकर झाला। थोडेसे पैसे खर्च झाले पण काही त्रुटी आहेत, जे ऑनलाईन बुकिंग व्हावं, तसेच या गाडीची कोलाडऐवजी पनवेलला आपल्याला गाडी चढवण्यासाठी एक पर्याय मिळावा असं देखील सांगितलं। त्यामुळे कुठे ना कुठेतरी याच्यावर कोकण रेल्वेने विचार केला पाहिजे, तर जास्तीत जास्त जे आहेत ते ट्रेन धारक म्हणजे कार धारक आहेत ते बुकिंग करतील आणि ही सेवा पुढे अविरत सुरू राहील यासाठी प्रयत्न करतील। त्यामुळे कुठे ना कुठेतरी कोकण रेल्वेने आणि प्रवाशांच्या संघटनेबद्दल कुठेतरी कोकण रेल्वे याच्यावर विचार करण्याची आता गरज आहे। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।